नमस्कार. बियॉन्ड बुक्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज बियॉन्ड बुक्समध्ये माझ्यासोबत आहेत प्रसिद्ध चार्टर्ड अकाउंटंट राजेश शहा. राजेश सर, बियॉन्ड बुक्समध्ये आपलं मनापासून स्वागत. सरांविषयी सांगायचं तर इंडस्ट्रियल सायकोलॉजी आणि काउन्सिलिंगमध्ये काम करणाऱ्या फेअर ट्रिक्स या संस्थेवरती राजेश सर पॅनल मेंबर आहेत. 5 वर्ष प्रोफेसर म्हणून महाविद्यालयामध्ये त्यांनी आपलं योगदान दिलेलं आहे. फायनान्स आणि टॅक्सेशन रिलेटेड सर्व्हिसेसमध्ये काम करणाऱ्या योटाबाईट GSP या संस्थेवरती राजेश सर पॅनल मेंबर म्हणून कार्यरत आहेत. जवळपास 23 वर्ष प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंट म्हणून ते विख्यात आहेत. राजेश शहा सर, वेलकम टू अवर बियॉन्ड बुक्स. आज जर पाहिलं तर आज टॅक्स कन्सल्टंट होण्याकडे, चार्टर्ड अकाउंटंट होण्याकडे मुलांचा कल वाढतोय. बिलकुल. त्याची नेमकी कारणं तुम्हाला काय जाणवतात? की त्याच्यामध्ये स्थिरता जाणवते, ग्लॅमर जाणवतंय, की ज्याला आपण म्हणतो नेम फेम अशा काही गोष्टींचा अंतर्भाव असल्यामुळं इकडे जास्त मुलांचा ओढा आहे? काय नेमकी कारणं असावीत? सगळेच कारणं आहेत. पण त्यातही आपण जर बघितलं, मागच्या काही वर्षांमध्ये जे मेरिट होल्डर्स, रँक होल्डर्स असे विद्यार्थी होते, तेही चार्टर्ड अकाउंटन्सीच्याकडे यायला आकर्षित झालेले आहेत. मोस्टली जे सायन्सकडे. अदरवाईज हा सगळा सायन्सनी रिझर्व केलेला कोटा असायचा आणि मुलं तिथं सायन्सला गेल्यावरती मग इकडचा काही संबंधच ठेवायचा नाही आणि तसं असायचं. मला वाटतं ह्याच्यामध्ये जी काही भारताची इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट झाली आहे, फायनान्शियल ग्रोथ झालेली आहे, ते एक महत्त्वाचं कारण आहे. सेम टाईम चार्टर्ड अकाउंटन्सी हा कोर्स आधी इतका प्रचलित नव्हता. खूप लोकांना तो माहीत नव्हता. किंवा आम्ही ज्यावेळेस शिकत होतो त्यावेळेस असं म्हणायचे की बुवा चार्टर्ड अकाउंटंट करणारे खूप असतात, होणारे नसतात. आणि त्यामुळं आम्ही चार्टर्ड अकाउंटंट करतोय म्हटल्यावरती लोक आमच्याकडे बघून हसायचे की अरे काय हे म्हणजे एंडलेस सुटणारच नाही असंच एक सामान्य माणसाला असं प्रत्येकाला वाटायचं की तो सुटणार नाही. आणि हा काय होतो, अमुक तर गेल्या 10 वर्षापासून करतोय. आणि त्यामुळं थोडंसं त्या कोर्सकडे बघण्याचं एक निगेटिव्ह व्हिजन जास्ती होतं. मला असं वाटतं की कदाचित जेव्हापासून हे टॅलेंट इकडे अट्रॅक्ट झालंय, ऑब्व्हियसली टॅलेंट अट्रॅक्ट झालंय, पास होण्याचं प्रमाण पण वाढलंय. मग पास होतायत मुलं हे बघून दुसऱ्यांचा हुरूप आणि उत्साह वाढतोय, ते आकर्षित होत आहेत. सेम टाइम आता जी एक चॅलेंज ऍक्सेप्ट करण्याची वृत्ती आहे ती मुलांमध्ये ह्या जनरेशनमध्ये जास्ती चॅलेंज. त्यामुळे मग त्या मुलांना चार्टर्ड अकाउंटन्सीचं चॅलेंज हे एक वेलकम वाटतं. हे आपण करावं आणि नेम आहे, फेम आहे, ग्लॅमर आहे, सगळंच मिळतं. स्थिरता आहे. आता जी मुलं CA करतायत, आता जी धडपडतायत विद्यार्थ्यांसाठी, आणि मला नेहमी असं वाटतं की खूप सारं गर्दी आहे आणि एक अरुंद रस्ता पुढे आहे की ज्यातनं त्या गर्दीला बाहेर पडायचं. कारण तुमचा रिझल्ट जो असतो CAचा तो फार टफ आणि काही पर्सेंटेजमध्ये लागतो, जी एक आकडी संख्या आहे. बिलकुल बऱ्याचदा. आणि त्यामुळे मला नेहमी असं CA जेव्हा मुलं करताना मला दिसतात किंवा कळतं की हा CA करतो, मला नेहमी असं वाटतं की एक क्राऊड आहे, पुढे एक छोटासा रस्ता आहे जे आउटलेट आहे, आणि मग तिथनं ही सगळी गर्दी कशी बाहेर पडणार? नाही, आता पुन्हा एकदा तोच आहे. तुझ्या चष्म्यामधून तुला ती बारीक बोर्ड दिसती, मला तो राजमार्ग दिसतो. अच्छा. कुठलंही आज काहीही शिक्षण घ्यायचं तर स्ट्रगल आहेच आहे, हार्डवर्क आहेच आहे. इनफॅक्ट बऱ्याच ठिकाणी असं होतं की तुम्हाला आधी डिग्री मिळतील, मग त्याच्यानंतर इंटर्नशिप करावी लागते. अगदी म्हणजे IIT पासून ITI पर्यंत मेडिकल सेक्टरमध्ये सगळीकडे असं आहे. आमचीच इन्स्टिट्यूट इतकी उदार आहे की जी तुम्हाला सुरुवातीलाच काय आर्टिकलशिप करायची ती करा. आता ठीक आहे, थोडेसे चेंजेस आहेत त्यात, पण मग त्याच्यानंतर फायनल द्या आणि फायनल झाल्यानंतर तुम्ही तुमची प्रॅक्टिस, सर्व्हिस काय करायचं, मेंबरशिप कशी घ्यायची घ्या. जर तुम्ही 100% डेडिकेटेड असाल, तुम्ही चार्टर्ड अकाउंटन्सीचे विद्यार्थी आहात आणि फक्त चार्टर्ड अकाउंटन्सीच शिकता आहात, तर तुमच्यासाठी तो राजमार्ग आहे. रिझल्ट कमी जरी लागत असेल तरी त्या कमीमध्ये पुढे येण्यासाठी तुम्हाला भरपूर वाव आहे.
आजही भारतामध्ये जितके सीए आपल्याला आपण तुम्ही वाचत असाल की आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे चाललो आहोत, तर त्या इकॉनॉमीला जितके चार्टर्ड अकाउंटंट्स पाहिजेत त्याच्या 30% सीएनवरती आपण भागवतोय. अरे म्हणजे 70% आपण मागे आहोत. बॅकलॉग आहे आपला. बॅकलॉग आहे तो. आणि बिलकुल इन्स्टिट्यूटनी त्यांचा दर्जा टिकवून ठेवलेला आहे, सरकारने आमच्याकडच्या अपेक्षा टिकवून ठेवलेल्या आहेत, तेव्हा आम्हाला तेवढं द्यायचंच असतं तितकं आउटपुट. त्या हिशोबानेच मुलं तयार करावे लागतात. तितके मजबूत मुलं तयार झाल्यावरच त्यांच्यासाठी तो राजमार्ग असतो. जी मंडळी अभ्यास करत आहेत आणि वेगवेगळ्या मार्गाने ते सीएच्या एक्झामचं प्रिपरेशन करतात, त्यांनी नेमकं काय फॉलो केलं पाहिजे, किंवा तुम्हाला काय वाटतं की हे फॉलो केलं, किंवा त्याला काही मेंटॉर असावा, त्याला काही रेफरन्सेस कुठले वापरावे, तुम्ही काय सांगाल याविषयी? बिलकुल. म्हणजे मी सगळ्यांना एक मेंटॉरचं नाव सजेस्ट करेल. मेंटॉर हवाच हवा. अच्छा. मेंटॉर शिवाय होऊ शकत नाही. तुमच्याकडे 2 मेंटॉर असतात. बर. पहिला मेंटॉर आहे तुमचा प्रिन्सिपल, ज्याच्याकडे तुम्ही आर्टिकलशिप करता आहात. आजही मी आज जे काही उभा आहे, जे काही करतो आहे, मी असं मानतच नाही की माझी आर्टिकलशिप संपली आहे. अच्छा. आजही सतीश दायमा सर जे माझे प्रिन्सिपल आहेत, त्यांच्याकडे माझी आर्टिकलशिप चालू आहे. भले 3 वर्षाचा स्पॅन संपून आज 25 वर्ष 23 वर्ष झाले असतील, पण तरीही मी स्वतःला आर्टिकल क्लर्कच मानतो. तर तुमचा प्रिन्सिपल तुमचा पहिला मेंटॉर. आणि दुसरा मी तुम्हाला थोडं अध्यात्मात सद्गुरू वामनराव पैंचं वाक्य सांगाल, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे काय होतं की तुम्ही स्वतःकडे बघा, स्वतःचं स्वॉट अनालिसिस करा, स्वतःच्या स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटीज, थ्रेटन्स काय आहेत हे ठरवा. आणि ह्या ठरवल्यावरती त्या अनुषंगाने तुम्ही पुढं स्वतःची वाटचाल चालू करा. त्या वाटचालीसाठी तुम्ही तुमचे जे प्रिन्सिपल आहेत त्यांच्याकडनं रोडमॅप घ्या. अच्छा. ही इज युअर टॉर्च बिअरर. ते तुम्हाला रोडमॅप देऊ शकतात, ते तुम्हाला सांगू शकतात तुम्ही काय केला, तुम्हाला कुठं जास्ती भर द्यायची गरज आहे, कुठं म्हणजे तुमच्या स्ट्रेंथ्स, विकनेसेस यावरती ते ही इज द बेटर जज. ही इज द बेटर जज. बिलकुल. आणि तुम्ही स्वतः अनालाइज केलेल्या ह्या गोष्टी त्यांच्याशी डिस्कस करा, ते तुम्हाला त्याच्यातून नक्की मार्ग देतात. दुसरी गोष्ट अभ्यास. अभ्यास करण्यासाठी भरपूर ऑथर्सचे भरपूर पुस्तकं अवेलेबल आहेत. आज माझ्यापेक्षा विद्यार्थ्यांना जास्ती माहिती आहे. तरी मी सांगल, आधी तुम्ही इन्स्टिट्यूटचं जे स्टडी मटेरियल आहे, अच्छा, ज्याला मॉड्यूल्स म्हणतात, त्याच्यावर काम करा. ते खूप शास्त्रोक्त पद्धतीने आणि अतिशय उच्च दर्जाचं मटेरियल आहे. त्याच्यावरती अभ्यास केल्यानंतर तुमच्या बऱ्याच शंका दूर झालेल्या असतात आणि त्यामुळे तुम्हाला तुमचा अभ्यास सुकर जातो. अच्छा. आणि खूप मोठा पल्ला आहे चार्टर्ड अकाउंटन्सी हा मोठा पल्ला पार पाडण्यासाठी तुम्हाला पुस्तकांची, गुरुची गरज पडतच असते. म्हणजे मला असं वाटतं संगीतानंतर संगीताकडे ती परंपरा आहे की गुरुकडे जाणे, गुरुच्या इथे राहणे आणि ती सगळं आत्मसात करणं. त्याच्यानंतर म्हणजे अगदी दुसऱ्या टोकाचं हे क्षेत्र आहे. बिलकुल. जिथे गुरुला तेवढंच महत्व आहे. अगदी गुरुशिवाय इथे फार काही हाती लागण्याची शक्यता नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त वाचून समजू शकत नाहीत. आपली जी तुमची थीम आहे ना, बियॉन्ड द बुक्स, ती 100% तिथं लागू असते. कायद्याचं इंटरप्रिटेशन, अच्छा, हे तुम्ही स्वतः वाचायला गेल्यावरती वेगळं असतं आणि गुरुचं बोट धरून वाचताना वेगळं असतं. हा फार महत्वाचा पॉईंट तिथं तुम्हाला. आणि हा सगळा जो काही प्रत्येक नियमाचं तुम्हाला इंटरप्रिटेशनच करावं लागणार. बिलकुल. त्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही. येस. आणि आपलं एक चुकीचं इंटरप्रिटेशन क्लायंटला त्रास देऊ, त्याची दिशा बदलू शकते, दिशा बदलू शकतं. त्यामुळे बिलकुल ह्या गोष्टी आपण व्यवस्थित गुरुकडून आत्मसात केल्या असतील तर आपण त्याच्यावरती काम. सो लॉ अँड लॉजिक तुम्हाला दोन्हीकडे बिलकुल. बट इन केस ऑफ लॉ देर इज अ वेल सेड स्टेटमेंट की लॉ अँड लॉजिक नेव्हर गोज टुगेदर. लॉ मध्ये लॉजिकला थारा नाही. जे कायद्यात लिहिलंय त्याला थारा आहे. आणि तुम्हाला कायदा वापरायचाच आहे. कायद्याचं इंटरप्रिटेशन करताना तुम्हाला लॉजिकची गरज पडते. हो. म्हणजे तेही लॉजिक काय असावं हेही तुम्हाला एकतर तुम्हाला अभ्यासातून शिकायला मिळेल, दुसरं तुमच्या आर्टिकलशिप मध्ये गुरुकडून शिकायला मिळेल. म्हणजे थोडक्यात ही जे क्रिकेटमध्ये आपण म्हणतो की नेट प्रॅक्टिस जास्त महत्वाची आहे. बिलकुल बरोबर. अगदी जेवढी तुमची नेट प्रॅक्टिस चांगली झालेली आहे तेवढा तुमचा ऑन पिच परफॉर्मन्स जो असणार आहे तो बेटर राहणार आहे. आणि जर बघितलं ना संजू, तर प्रत्येक
प्रोफेशनलसाठी तो जे काम करतोय त्याला एक शब्द आहे, तो आहे प्रॅक्टिस. म्हणजे आफ्टर मोर दॅन 2 डिकेड्स स्टील आय एम प्रॅक्टिसिंग. प्रॅक्टिसचा अर्थच तो आहे. अकाउंटन्सीमध्ये मॅथ येणं कितपत आवश्यक आहे किंवा ते कितपत दररोजच्या तुमच्या प्रॅक्टिसमध्ये उपयोगी पडतं? आपल्याकडे इतके सगळे विषय आहेत, तुम्ही मॅथ्सचीच भीती का घेता? इनफॅक्ट मॅथ्स हा एक चांगला विषय आहे. मर्यादित स्वरूपापर्यंतचा तो अकाउंटन्सीसाठी महत्त्वाचा आहे. तुम्हाला टेबल्स वगैरे व्यवस्थित येत असतील तर तुमच्याकडनं कॅल्क्युलेशन्स फास्ट होऊ शकतात. साधारणतः अकाउंटिंगमध्ये तुम्हाला आकड्यांवरच जास्ती खेळायचं असतं. बरोबर आहे. त्यामुळं म्हणजे अगदी असं 2 2 4 5 इतकं बारीक नाही, परंतु थोडं ग्रॉस लेवलचं कॅल्क्युलेशन तुम्हाला यायला पाहिजे. आणि सरावानी ते तुम्हाला येऊन जातं. आणि चार्टर्ड अकाउंटन्सीच्या सिलेबसमध्ये सुरुवातीला एंट्रन्स वगैरेपर्यंत मॅथ्स समावेशित आहे. त्या दर्जाचं मॅथमॅटिक्स मुलांना शिकवलं जातं. त्यामुळे मग पुढे त्यांना जमून जातं, त्यात काही फार अडचण राहत नाही. त्याचा बाऊ करण्याची गरज नाही. बिलकुल नाही, बिलकुल नाही. मॅथ्स विषयी लोक का बाऊ करतात मला आजही कळत नाही. अगदी इंजिनियर पण विचारतात की साइन कॉस टॅन कुठे आहे, पण आहे तेही वापरतायत. आम्हीही आम्हाला जेवढा मॅथ्स पाहिजे तेवढा वापरतो. आणि पैशाचे वेगवेगळे स्रोत, त्यातून मिळणारं उत्पन्न, ते मिळालेलं उत्पन्न परत अनेक वाटांनी अनेक दिशांनी परत ते वेगवेगळ्या पातळीवरती वितरण होतं त्याचं, किंबहुना त्याचं रिसायकलिंग आपण म्हणूयात, त्या पैशाचं रिसायकलिंग होतं. हे जे सगळं आहे एकंदरीत, हे इंटरेस्टिंग आहे का हे बोरिंग वाटतं? खूप इंटरेस्टिंग आहे. प्रत्येक नवा माणूस, त्याची नवी फाईल, त्याचे नवे सोर्सेसच्या कॉम्बिनेशन्स नव्या, त्याच्यासाठी लागू असलेले कायद्याचे नियम नवे, आणि हे सगळ्याचा अभ्यास करणं खूप इंटरेस्टिंग आहे. अगदी जसं समाज आता लिटरेट होत चालला आहे, एज्युकेट होत चालला आहे, तसंही टॅक्स लिटरसी पण आता म्हणजे लोकांच्या जाणीवांमध्ये आणि दररोजच्या पॅटर्नमध्ये, वर्क पॅटर्नमध्ये ती आता पर्क्युलेट व्हायला पाहिजे. बिलकुल व्हायला पाहिजे. रादर टू तुम्ही जर टॅक्स लिटरेट असाल, तुम्ही जर तुमच्या कर सल्लागाराकडं, चार्टर्ड अकाउंटंटकडे नियमितपणे जात असाल, टचमध्ये असाल, त्यांच्या टचमध्ये असाल, तुमचे काही मोठे निर्णय घेताना तुम्ही त्यांना विचारून घेत असाल, तर ऑब्व्हियसली तुम्ही लिटरेट झालेले असतात. लिटरेट झाल्यामुळे तुमच्या चुका होण्याचं प्रमाण अल्प असतं किंवा नसतं. त्याच्यामध्ये मला एक असं वाटतं की जे लहानपणीचे शिकवलेले विषय आहेत 8वी 9वी 10वी पासून, आम्ही 10वीत असताना आम्हाला वाणिज्य हा विषय शिकवायला होता, तर तुम्ही मुलांना अकॅडमिक सब्जेक्ट म्हणून कॉमर्स, टॅक्सेस, ट्रेड्स हे शिकवायला घेतलं पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलांना हे शिकवायला घ्याल त्यावेळेस घरात ह्याच्याविषयी चर्चा होईल, तर तुम्हालाही थोडंसं त्याविषयी नॉलेज ॲडेड मिळाल. आणि भविष्यात पिढीला ह्या आपल्याला काय करायचंय, एकतर म्हणजे 2च गोष्टी आहेत. एकतर टॅक्स भरणारा प्रत्येकाला व्हायचंय, त्यातल्या काही जणांना सीए होऊन टॅक्स भरवणारा व्हायचंय, आणि हे दोन्ही व्हायचं नसेल तर इन्कम टॅक्स ऑफिसर, जीएसटी ऑफिसर व्हायचंय. अँड फॉर ऑल दिस थिंग्स यू मस्ट बी फॅमिलियर विथ लॉज. तर हे कायदे सगळे तुम्हाला तुमच्या शिक्षणात अंतर्भूत जर सुरुवातीपासून असतील तर आपोआपच तुमचा ओढा वाढेल. ज्या तुला वाटतं की मुलांना भीती वाटते, इन्स्टेड ऑफ भीती मुलांना तो विषय करावा वाटेल. आणि ज्या वेळेस मुलांना कळतं की अरे हेच आपण घरात वापरतोय, म्हणजे चार्टर्ड अकाउंटन्सी इज द प्रोफेशन वेअर यू आर 100% इम्प्लिमेंटिंग युअर थिअरी इन युअर प्रॅक्टिस. आम्ही कोण आहोत तर आम्ही जे शिकलेलो आहोत तेच प्रॅक्टिसमध्ये आणणारे, 100% तसंच्या तसं प्रॅक्टिसमध्ये आणणारे लोक आहोत. फक्त तो मुद्दा मला फार महत्त्वाचा वाटतो की त्याचा जर अंतर्भाव शिक्षणामध्ये केला आणि ते स्कूल लेवलला जर थोडंसं काही प्रमाणामध्ये, काही पर्सेंटेजमध्ये जरी ते आलं तरी ते फार बेनिफिशियरी असणार आहे सगळ्यांसाठी, पुढच्या जनरेशनसाठी पर्टिक्युलरली. म्हणून जर आपल्याला असं काही करता येणं शक्य असेल शिक्षण विभागाला की 8वी पासूनच हे विषय मार्क देणारे विषय म्हणून त्याचा अंतर्भाव केला, अंतर्भूत केले, तर नक्कीच मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत आहे की त्यामुळं टॅक्सचा प्रसार पण चांगला होईल,
त्या मुलाला आधीच माहित पडेल की आपण हा व्यवसाय करणार तर ह्याच्यामध्ये ह्या प्रकारचे टॅक्सेस लागतील. आज काय होतं, तो व्यवसाय सुरू करतो, कुठंतरी रजिस्ट्रेशन झालं, त्यांनी व्यवसायाचे 2 वर्ष केले आणि मग टॅक्स वाल्याने त्याला धरलं की अरे तुला हा अमुक टॅक्स लागू होता, तू भरलाच नाही. बरोबर. तर ते टळल असं मला वाटतंय. इव्हन बऱ्याचदा आता एवढ्यात काही माझ्याही पाहण्यात आलं की तुम्हाला लोन घ्यायचं, बँकेकडे जायचं आहे, बिलकुल. तर किमान तुम्ही 2 वर्षाचं तुमचं IT रिटर्न भरलेलं हवंय. बिलकुल बरोबर. ते सुद्धा खूप लोकांचं नसतं. मग त्यांना बँकेत गेल्यानंतर कळतं की अरे मला मागच्या 2 वर्षाचं IT रिटर्न लागणार आहे. मग ते सगळी धावपळ 2 वर्षाचा बॅकलॉग आला, 2 वर्ष तुमची ग्रोथ अडकली. बरं, बँक जोपर्यंत तुमचा पास्ट परफॉर्मन्स बघत नाही, तुम्हाला कशी काय करणार. बरोबर. म्हणजे बँकही कर्ज देतात, बँकेचं काय फक्त पैसे वाटणं आणि रिकव्हरीसाठी एजंट नेमणं हे काम नाहीये. बँकेला कारण आणि तारण ह्या गोष्टी पण बघणं आवश्यक असतं. अगदी. ह्या गोष्टींसाठी त्यांना तुमचे फायनान्शियल डॉक्युमेंट्स मस्ट आहेत. त्याला जोडून मला असं विचारायचं आहे की असं काही म्हणजे शेड्यूल प्रत्येकाला करणं शक्य आहे का, किंवा कॅलेंडर करणं शक्य आहे का? म्हणजे ऍक्च्युअली ही काळाची गरज आहे की तुम्ही तुमचं काम शेड्यूल केलं. आज आणखी एक असं असतं की जर तुम्ही रुग्ण असाल, तुम्ही डॉक्टरकडे जाता, डॉक्टर तुमची नाडी परीक्षा करतो आणि त्याचं डायग्नोसिस रेडी असतं. तसं जेव्हा एखादी व्यक्ती, संस्था तुमच्याकडे त्यांचे वर्षभराच्या करामतीचे पेपर घेऊन येतं आणि मग तुमच्या हातात त्याचे ते पेपर पडल्यानंतर त्याचं जे डायग्नोसिस आहे ते नेमकं तुम्ही कशाच्या आधारे करता? म्हणजे नियमांच्या की अनुभवाच्या की आणखी काही त्याला गोष्टी ॲप्लिकेबल करता तुम्ही? अनुभव लागतो, नियम आहेत तेच वापरायचे आहेत, सोबत आपलं थोडं स्किल पण असायला हवं. अच्छा. स्किल हे फायनान्शियल स्किल आहे की जे जसं तुम्ही एक्सपर्टाईज मिळवाल तसं ते स्किल तुम्ही वापरू शकता. आणि हे स्किलच आम्हाला आमच्या इन्स्टिट्यूटने अभ्यासातून दिलेलं असतं. मला आणखी एक असं विचारायचं की जर एवढा ओढा आणि एवढं सगळं आलं आहे तर स्कोप आणि ऑपॉर्च्युनिटीचं स्टेटस काय आहे? म्हणजे आज फार छान प्रश्न आहे हा. जसं इंडस्ट्री ग्रोथ होतीये, आज आपल्याकडं कितीतरी MNCs काम करत आहेत. आज आपल्या प्रत्येक इंडस्ट्रीनी, म्हणजे मगाशी जसं आपण बोललो, कन्स्ट्रक्शन आहे, मेडिकल आहे, इंडस्ट्रियल सेक्टर आहे, सर्व्हिस सेक्टर आहे, ह्या सगळ्यांनी खूप जास्ती ग्रोथ केलेली आहे, डेव्हलपमेंट्स अचीव केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना प्रत्येकाला N नंबर ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ही त्यांची गरज आहे. मग ती गरज पुरवण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट समोर येत आहेत, ते मिळत आहेत आणि ते त्यांच्याकडनं हायर केले जात आहेत. त्यामुळं स्कोप आणि ऑपॉर्च्युनिटीज N नंबर आहे. स्काय इज द लिमिट, इनफॅक्ट स्काय ऑल्सो इज नॉट द लिमिट, अशी परिस्थिती आहे. मागे वळून पाहताना जेव्हा तुम्ही CA झालात, तर आतापर्यंतचा जो जर्नी आहे, जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता तेव्हा काही माइलस्टोन्स तुम्ही अचीव केलेले असतात, काही मेमोरेबल तुमच्याकडनं काम झालेलं असतं, असं काही आहेत. 15, 20, 25 वर्षापूर्वी मेजर नीड ऑफ द सोसायटी असायची, ती असायची की सबसिडी. सरकार जी काही सबसिडी देतंय त्या सबसिडीवर आधारित त्यांचे उद्योग व्यवसाय असायचे. मग क्लायंटचा व्यवसाय पाहून त्याला ती सबसिडी लागू आहे का नाही हेही बघणे, लागू होत असेल तर त्याच्या वतीने सरकारकडे अप्लाय करणं आणि त्याला ती मिळवण्यासाठी मदत करणं, जे काही त्याचं अनालिसिस, डॉक्युमेंटेशन करणं, हे करून त्याला जेव्हा ती सबसिडी मिळायची आणि त्याच्यावरती अचानक कर्जाचा जो भार आहे तो कमी झाल्याचं नंतर जे काही त्याचं खेळतं भांडवल बघितल्यावर त्याला आनंद मिळायचा ना, तो आठवल्यावरती फार बरं वाटतं. म्हणजे अगदी माझ्याकडे स्क्रूड्रायव्हर आणि पक्कड खिशात घेऊन येणारे माझे क्लायंट आज चांगलं मोठ्या युनिटचे मालक जेव्हा झालेले बघतो त्यावेळेस मला आनंद वाटतो की खरंच हे सगळं. आणि एक व्यक्ती उभा राहते, म्हणजे एक कुटुंब उभं राहतं. बिलकुल, एक कुटुंब नाही, अनेक कुटुंब देतो तो, आणि त्या सॅटिस्फिकेशन सगळ्यात जास्त आहे. बिलकुल. म्हणजे ह्याच्यात मीच असं नाही, प्रत्येक चार्टर्ड अकाउंटंटला हे समाधान मिळतं आणि मिळतं. ज्या वेळेस आम्ही तुमचं रिटर्न भरत असतो त्यावेळेस आम्ही तुमचे जज असतो, आम्ही न्याय देत असतो तुम्हाला की हे असं करायला पाहिजे, इथं तुम्ही दंड भरा, इथं टॅक्स भरा. ज्यावेळेस तुमचं रिटर्न आम्ही दाखल केलंय त्याच्यानंतर सरकारने त्याची काही असेसमेंट स्क्रुटिनी केली त्यावेळेस आम्ही तुमचे वकील असतो एक प्रकारे. आणि एक प्रकारे इथं न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेत आम्ही असल्यामुळं आम्हाला ते खूप समाधान असतं. सेम. वेल सेड. तर आपल्या मनात जे गैरसमज आहेत या सगळ्या टॅक्सेशन प्रणालीबद्दल आणि या सगळ्या सिस्टीमबद्दल,
त्यावरती राजेश सरांनी आज मनमोकळी चर्चा केली आणि माझ्याही मनात एक प्रकारची भीती होती. आणि बरोबर आहे त्यांचं की टॅक्स लिटरसी वाढली पाहिजे आणि अभ्यासक्रमात जर त्याचा समावेश झाला तर ती हेल्पफुल राहील सोसायटीसाठी. आणि जे येणारं जनरेशन आहे त्याला टॅक्स आपण का द्यायचा त्याचे नीट अर्थ आणि खरे अर्थ जर कळाले तर तो भारताचा एक चांगला नागरिक बिलकुल होईल. आनंदाने आनंदाने तो ती गोष्ट करेल ना की त्याला ते कुठेतरी दडपण वाटेल किंवा फोर्स वाटेल. बिलकुल बरोबर आहे. आणि तुम्ही म्हटलं तसं जर म्हणजे मला एक जाणवलं या सगळ्या चर्चेमधून की चार्टर्ड अकाउंटंट हा फक्त त्याचं आर्थिक आरोग्य पाहत नाही, तो बऱ्याचदा ब्रिजिंगचं काम करतो. म्हणजे बिटवीन द ऑफिसेस, बिटवीन द बँक्स, बिटवीन द व्हेरियस ऍक्ट्स अँड दॅट पर्सन वी आर द ब्रिज. हा ब्रिज म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही जोडणारी माणसं आहात. बिलकुल बिलकुल बिलकुल. आणि त्यामुळे तुमच्याकडे येताना जे काही आहे खरं तेच बोललं पाहिजे, जसं आपण डॉक्टरकडे ऑब्वियस आहे ना, कारण जे काही खरं आहे तेच तुम्हाला तारणार आहे. तुम्ही आज दोन गोष्टी झाकल्या असं काही नाही की त्या दोन गोष्टींचा कशाशीच परामर्श नसतो. कुठून ना कुठून कधी ना कधी त्याचं नेक्सस निघतं, काहीतरी होतं आणि तुमचा व्यवस्थित चाललेल्या व्यवसायामध्ये तुम्हाला त्याच्यामुळे अडचणी येतात. रॅदर टू दॅट म्हणजे पे ऑप्टिमम टॅक्स अँड बी रिलॅक्स. आणि आजची मुलाखत ऐकून बरेच जणांना ऍक्च्युली त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील असं मला वाटतं. आणि आपण इथे आलात चॅनलच्या वतीनं मी आपला आभार मानतो. आणि परत संधी मिळाली तर तुम्ही नक्की आमच्याकडे या. आणि परत काही राहिलेल्या गोष्टी असतील तर त्याच्यावरती आपण नक्की बोलू. बिलकुल. वेगवेगळ्या फील्डचं आजचं स्टेटस आणि त्या फील्डमधल्या उद्याच्या ऑपॉर्च्युनिटीज याविषयी बोलतायत काही महत्त्वाच्या पर्सनॅलिटीज बियॉन्ड बुक्समधून. विजन क्लासेस ऑनलाईन मॉड्यूल या चॅनलवर पाहत रहा बियॉन्ड बुक्स.